नमस्कार मित्रांनो, माझं नाव नलिनी आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण मेथीची भाजी बनवूया. सगळ्यात आधी मी इथे मेथीची भाजी निवडून घेते. भाजी निवडताना पानाबरोबरच देठही घेते. जिथपर्यंत देठ कोवळी असतात तेथून तोडून घेते. भाजी निवडून झाली. लगेच आता लसूण सोलायला काढून घेतला. इथे मी मोठ्या आकाराच्या पाकळ्या घेतल्यात. पाकळ्या मोठ्या असल्या की लसूण पटकन सोलून होतो. आता मिरच्या चिरून घेते. इथे मी 4 मिरच्या घेतल्यात. तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता. इथे सोललेला लसूण ठेचून घेते. लसूण जास्त लहान पण ठेचायचा नाही आणि जास्त मोठा पण ठेचायचा नाही, मध्यमच ठेवायचा, जेणेकरून भाजीमध्ये चांगला मिक्स होतोय. इथे आता स्वच्छ भाजी अशी धुवून घेते, जेणेकरून माती किंवा दुसरं काही असेल तर ते निघून जाते. भाजी धुवून झाली. आता लगेच गॅसवर कढई ठेवते आणि गॅस चालू करते. कढई तापली. आता त्याच्यामध्ये तेल टाकते. इथे मी 2 पळ्या तेल टाकते. तेल चांगलं कडलंय. इथे मी जराशी जिरे टाकते. सगळी जिरे मस्त तडतडून देते. आता त्याच्यामध्ये लसूण टाकला. आता मिरची टाकते आणि छान असं हलवून घेते. आता त्याच्यामध्ये मेथीची भाजी टाकून घेते. टाकून झाली. आता सगळीकडे छान असं हलवून घेते. सगळीकडे छान मिक्स करून घ्यायचं. मस्त अशी हिरवीगार भाजी दिसते. त्याच्यामध्ये आता मी चवीनुसार मीठ टाकते आणि परत हलवून घेते. भाजीमध्ये पाणी टाकायची गरज नसते, भाजीला पाणी वळतंय. आता त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालते. त्याच्याने भाजीला मस्त अशी चव येते. लगेच झाकण ठेवते. थोडा वेळ झाला की आता झाकण उघडते. भाजीला मस्त अशी वाफ आली. आता शेंगदाण्याचा कूट भाजीमध्ये छान असा मिक्स करून घेते. इथे मी चमचाच वापरला, तुम्ही हवा तर काटेरी चमचा वापरू शकता. आता परत थोडा वेळ झाकण ठेवलेलं ते काढून घेते आणि भाजी शिजली की नाही ते चेक करते. भाजीची देठ सहजपणे बोटाने दाबली की समजायचं आपली भाजी शिजले. आता गॅस बंद करते. इथे आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.